मांगल्याचं प्रतीक असलेल्या लाडक्या गणरायाला 1.5, 5 आणि 10 दिवसांनंतर निरोप दिला जातो. कोल्हापुरातील पेढा गणपतीला मात्र 21 दिवसांनंतर निरोप दिला जातो. बोंबाडे कुटुंबियांच्या या बाप्पांच्या उत्सवाला 4 दशकांहूनही अधिकची परंपरा आहे. बोंबाडे यांच्या कुटुंबात एकच मातीची गणेशमूर्ती होती. त्या कुटुंबाला वारस नसल्यानं ती मातीची गणेशमूर्ती शरद बोंबाडे यांच्या घरी आणण्यात आली. कुटुंबियांकडून गणेशोत्सवाची सुरुवात झाली. मात्र बाप्पांनी दिलेल्या दृष्टांतामुळं मूर्तीची प्रतिष्ठापना 5 ऐवजी 21 दिवसांसाठी केली जाते, असं शरद बोंबाडे सांगतात. 3.25 फूट उंचीची पेढा गणपतीची गणेशमूर्ती महेश वडणगेकर साकारतात. त्यांची 3री पिढी ही मूर्ती साकारतीये. बोंबाडे यांच्या घरच्या गणोबाला पेढा गणोबा तर गणपतीला महागणपती म्हणूनही लोक ओळखतात. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात या राज्यांमधून दर्शनासाठी येणारे भाविक भक्तिभावानं या गणेशाला पेढे अर्पण करतात. बाप्पांना अर्पण केलेल्या पेढ्यांचा ढीग मूर्ती एवढा असतो. त्यामुळंच हा गणपती पेढा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. बोंबाडे यांच्या घरातील 21 दिवसांच्या पेढा गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे या काळात 12 बलुतेदारांना या कुटुंबाकडून सन्मान दिला जातो, तर 29 जणांचं सेवेकरी मंडळ लाडक्या बाप्पांची सेवा करतात. गणेश आगमनाप्रसंगी कुंभार समाजातील व्यक्तीला आहेर आणि धान्य दिलं जातं, तर मुस्लिम बांधवांच्या गाड्यावरून मूर्तीचं आगमन होतं. एरवी गणेशमूर्ती विसर्जनावेळी 3 वेळा पाठीमागं वळून पाहिलं जातं. पेढा गणपतीच्या विसर्जनावेळी मात्र 5 वेळा मागं वळून पाहिलं जातं. यावर्षी प्रतिष्ठापना केलेल्या पेढा गणपतीची आज भक्तिमय वातावरणात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. विसर्जन मिरवणूक मार्गावर फुलांच्या पायघड्यांसह आकर्षक रांगोळी घालण्यात आली होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या पेढा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत शहरातील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.